नमस्कार. रुचकर सदैव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथं पाहतोय अगदी झटपट होणारे आणि खायला अतिशय खमंग असे हे पापड. तुम्ही लहान असताना किंवा आत्तासुद्धा कुठल्या छोट्या दुकानामध्ये असे पट्टी पापड खाल्ले असतील. चवीला अतिशय खमंग असे लागतात आणि झटपट होणारे हे पापड. याच्यामध्ये पापड खार किंवा सोडा, तेल बिलकुल वापरलेलं नाही. फक्त मीठ आणि पिठापासून हे पापड तयार केले आणि अतिशय झटपट होतात. ज्या कोणत्या मैत्रिणीला पापड बनवता येत नसतील त्याही अगदी पटकन करू शकतात. पुरी प्रेसनं किंवा मशीननं किंवा लाटून बनवले तरीही चालतील. तर बघू शकता पांढरे शुभ्र असे हे पापड होतात आणि सर्व पापड सारखे झालेले आहेत. आता माझ्याकडे मशीन होती म्हणून मी मशीनने केले. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे केले तरीही चालतील. बिझनेस करायचा असेल तर मशीननंच करा, म्हणजे हे काम उरकलं जातं. तर हे पापड आपण एक तळूनसुद्धा पाहूयात. तर अतिशय खुसखुशीत हे पापड होतात, कडक बिलकुल होत नाही. दिसायला सुद्धा सुरेख आणि कापसासारखे पांढरे शुभ्र हे पापड होतात. छोट्याच्या बाळांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत अगदी आवडीने हे पापड खाऊ शकता असे हे पापड होतात. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा पापड व्यवसाय चालू केलेले आहेत आणि हा व्यवसाय त्यांचा खूप चांगल्या प्रकारे चालतो. त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे घर बसल्या करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे राशनचे तांदूळ आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तांदूळ धुवायला पाहिजे होते, पण 2 वेळा जर चाळून घेतले छान आणि 4-5 वेळा असे छान पुसून घेतले तर याला काहीच राहत नाही. फक्त एवढ्यासाठी मी इथं तांदूळ धुतले नाहीत. असेच दळून आणल्यानंतर हे पीठ अगदी मैद्यासारखं येतं आणि त्यामुळे पापडाची चव अतिशय खमंग अशी लागते. तर इथं मी पीठ दळून आणलेलं आहे. तर बघू शकता मैदा जसा असतो तशा प्रकारे हे पीठ आलेलं आहे. गिरणीवरून अगदी बारीक असं दळून आणायचे. तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात करते. असा ग्लास असेल तर असं फुल वरपर्यंत भरून घ्यायचा, म्हणजे पाव किलो एका ग्लासमध्ये बसतं. आणि 2 ग्लास घेतले की अर्धा किलो होतं. तर ग्लासनं याच्यासाठी सांगितलं किंवा वजनी सांगितलं. तर मिठाचं प्रमाण आपण प्रत्येक वेळी एकदम परफेक्ट असं टाकतो, कमी होत नाही किंवा जास्त होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे ग्लासनं मोजून घ्या किंवा किलोनं मोजून घेतलं तरीही चालेल. तर आता आपण इथं गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये आपण इथं 2 ग्लास पीठ घेतलं होतं, तर आपल्याला इथं 3 ग्लास पाणी लागणार आहे. पाण्याचं प्रमाण आपण इथं मशीननं पापड करतोय त्यासाठी एकदम बरोबर टाकायचं आहे. नाहीतर काय होईल, पाणी जास्त झालं तर मशीनमधून पापड व्यवस्थित येणार नाहीत. तर बरोबर फुल भरून 3 ग्लास पाणी टाकायचे आणि पाणी उकळल्यानंतर कमी होईल यासाठी अगदीच थोडंसं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकायचं आहे. आणि जर का तुम्हाला पीठ मोठ्या भांड्यानं मोजून घ्यायचं असेल तर त्या भांड्याने 1.5 पाणी टाकायचं आहे. तर आता आपण इथं मीठ टाकतोय. तर 1 किलोला वजनी म्हटलं तर 25 ग्रॅम आणि चमच्याने म्हटलं तर असे सपाट 4 चमचे आपल्याला मीठ 1 किलोसाठी वापरायचं आहे. पण इथं आपण अर्धा किलोचं करतोय त्यामुळे मी इथं असे सपाट 2 चमचे मीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर आता इथं आपण पापडखार, सोडा वगैरे बिलकुल वापरलेला नाही. फक्त मीठ आणि पिठापासून हे पापड इतके खमंग होतात, तुमचं बिलकुल मन भरणार नाही कितीही खाल्ले तरी. आता हे पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि असंच पाणी उकळून घ्यायचं आहे. आणि जास्त वेळ उकळला तर पाण्याचं प्रमाण कमी होईल, त्यासाठी आपण थोडंसं पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे याच्यामध्ये. आता एक हाताने लाटण्याने असं हात ढवळून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने हे पीठ थोडं थोडं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. लाटणं बंद करायचं नाही. आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की इतकं पटकन होतं आणि गुठळ्या वगैरे या पिठामध्ये बिलकुल होत नाहीत. इतकं सहज आणि पटकन ही पीठ तयार होतं. आता आपण ही पूर्ण पीठ याच्यामध्ये टाकून घेतले. तर एखाद्या कपड्याने किंवा पकडून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅसचं म्हणाल तर गॅस पूर्ण पीठ मिक्स करेपर्यंत मी फास्ट गॅस ठेवलेला आहे. इतकं बारीकीनं सांगते. आणि हे व्हिडिओ आपण कुठनाचे पाहून वगैरे केलेले नाहीत, तर स्वतः 2-3 वेळा ट्राय करून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवते किंवा तुमच्यासाठी बनवते. तर इथं बघा ही पीठ एकदम एकजीव झालेलं आहे. पाण्याचं प्रमाण मस्त असं आहे, म्हणजे पुरी प्रेसनं करा किंवा लाटून करा तरीही ह्याचे पापड अतिशय मस्त होतात. पण मशीननं जर करायचे असतील पापड तर 1.5 पटच आपल्याला पाणी वापरावं लागतं. जास्त पाणी मशीननं बनवताना जमत नाही, नाहीतर पापड अतिशय पटापट तुटून खाली पडतात. त्यामुळे इथं पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं टाकलेलं आहे. तर हे छान असं हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत मी हलवते तोपर्यंत गॅस फास्टच आहे. म्हणजे काय होतं की एक ना एक पीठ असं छान वाफवलं जातं. हे बघा गॅस फास्ट आहे.
इतकं बारीकीनं मी सांगते जेणेकरून आपल्या मैत्रिणी पहिल्यांदा जरी हे पापड बनवत असतील तर त्यांना असं गडबड होणार नाही बनवताना किंवा चुकणार नाहीत, यासाठी प्रत्येक गोष्ट बारीकीनं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आता हे छान 1-2 वेळा असं खालचं पीठ वरी आणि वरचं पीठ खाली करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 ते 3 वेळा असं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तोपर्यंत गॅस फास्टच आहे, का तर याच्यात पाण्यात थोडंसं अंश असतो, त्यामुळे पीठ करपल्या वगैरे बिलकुल जात नाही, त्यामुळे काळजी करू नका. तर 2-3 वेळा ही छान मिक्स करून घेतल्यानंतर आता हे लाटण्याचं पीठ लागलेलं आपण काढून घेऊया. आणि जेव्हा आता आपण हे झाकून ठेवणार आहोत, हे बघा गॅस जे आहे ते अगदी मीडियम केलेलं आहे किंवा लो करायचं आहे. आता हे झाकून ठेवूया आणि 5 ते 7 मिनटापर्यंत हे फक्त झाकून ठेवायचं आहे. तर आपले 5 मिनिट बरोबर झालेले आहेत. तर बघू शकता आता हे परत एकदा आपण ह्याला एकदम लो फ्लेम केलेली आहे मी, आणि याला हलवून घेतल्यानंतर परत एक वेळा मी आणखीन 5 मिनिटासाठी झाकून ठेवले. आता इथं जर का तुमच्याकडे शेवायची मशीन असेल तर त्याला अशी पाटी बनवून घेऊ शकता, पण पाटी जाड अशी बनवून घ्यायची नाही. तर जिथं आपले बरेचसे सबस्क्रायबर ही मशीन घेण्यासाठी खूप धडपड करतात, बऱ्याचशा भागामध्ये ही मशीन भेटत नाही, पण शेवायची मशीन प्रत्येकाकडे असल्यामुळे ह्याची पाटी म्हणजे मशीनची पाटी बनवण्यासाठी जी शेवायची पाटी आहे ती घेऊन जायचं. जिथे कपाट वगैरे बनवतात अशी लोखंडी, तिथे ही पाटी बरोबर तुम्हाला बनवून मिळेल 20-30 किंवा 50 रुपयापर्यंत. तर बनवून आणली तर तुम्हाला शेवायच्या मशीनसुद्धा हे पापड छान करता येतील. आणि ह्या पाटीचा फोटो काढून त्यांना दाखवा, अगदी बारीक अशी रेष मारा म्हणजे पापड जाड होणार नाहीत. तर ही अशा प्रकारे मशीन आहे. बऱ्याचशा भागामध्ये ही भेटत नाही, आमच्या इकडे उस्मानाबाद वगैरे किंवा सोलापूरपर्यंत ही मिळते. तर आता ही मशीनला तेल वगैरे लावून घेतले मी बऱ्यापैकी, जेणेकरून ही असं आतल्या बाजूनं खडबडीत असते, त्यामुळे पीठ चिकटून राहू नये यासाठी अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही पण पीठ अगदी छान असं शिजलेलं आहे. तर असं केल्यानंतर एकदम लोण्यासारखं हे पीठ झालेलं आहे. याला जास्त वेळ शिजवलं नाही किंवा काहीच केलेलं नाही जास्त असं, तरी पण एकदम पटकन असं हे पीठ शिजलं जातं. तर आपण हे तांदूळ न धुता हे पापड बनवले तरी चवीला इतके भन्नाट हे पापड होतात, तुमचा विश्वास बसणार नाही, आणि एकदम पांढरे शुभ्र होतात हे पापड. तर आता हे पीठ आणखीन एक वेळा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. बुडाला बिलकुल हे पीठ लागत नाही, इतकं छान आपण हे शिजवून घेतले. तर हे पीठ जास्त जर पातळ झालं तर मग तुम्हाला असं पुरेप्रस नाही किंवा लाटून पापड करावे लागतील, मशीननं मग करता येणार नाही. जर का मशीननं नसतील करायचं तर दुप्पट पाणी टाकलं तरीही चालतं. तर आता आपण इथं फळीला मशीन लावून घेतलेली आहे, आणि हे काम करण्यासाठी 2 व्यक्तीची गरज लागते. एक व्यक्तीला होत नाही हे सगळं करणं. तर आता मशीनमध्ये पीठ घालून घेतल्यानंतर पीठसुद्धा बघा एकदम कापसासारखं झालेलं आहे. आता हे पापड अगदी सरळ निघतात, त्यामुळे जवळच असं अंथरूण टाकून घ्यायचं आहे, किंवा हे पापड टाकण्यासाठी प्लॅस्टिकचा पन्नीचा मी वापर केलेला आहे, म्हणजे पापड अगदी पटकन सुकल्या जातात आणि चिटकून राहत नाहीत यासाठी. तर अगदी 20 मिनटामध्ये हे 1 किलोचं पीठ आपण पापड बनवून होतात. तर इथे मला फक्त 10 ते 15 मिनटंच लागली हे अर्धा किलोचं पापड बनवण्यासाठी, इतकं पटकन होतं. तर बिझनेस करत असाल तर अशा प्रकारे बनवा, म्हणजे घरबसल्या तुम्हाला काही ना काही करता येईल, किंवा घरबसल्या आता उन्हाळा चालू असल्यामुळे याला जास्त काही गुंतवणूक वगैरे करावी लागत नाही. मशीन असेल तर अगदी पटकन होऊन जातं, आणि तुमच्या एरियात कसा रेट आहे त्याच्यानुसार तुम्ही हे विकू शकता. आणि चवीला एकदा समोरच्या व्यक्तीला आवडले तर तुमचे पापड सगळेच विकत घेतील. तर बघू शकता एकदम छान असे हे पापड मी घरातच थोडेसे सुकेपर्यंत ठेवले होते, का तर ऊन खूप कडक झालं होतं, वरती करता येत नव्हते त्यासाठी. त्याच्यानंतर मग मी गच्चीवर नेऊन टाकले म्हणजे सुकण्यासाठी. तर नंतर हे ज्या मोठ्या पट्ट्या आहेत त्याला छोट्या छोट्या कट करायचे, किंवा हाताने जरी थोडेसे सुकल्यानंतर कट केलं तरीही चालतं, का तर टाकताना थोडं मोठ्या पट्ट्या केल्या तर बरं पडतं. त्यामुळे थोड्याशा लांबड्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत, नंतर ह्या कट करून होतात. आता उन्हामध्ये हे बघा दुपारी मी हे शूट केलेलं आहे, तर याला पलटायची गरज नाही किंवा काही नाही, अगदी कडकडीत हे पापड वाळलेले आहेत, आणि एकाच दिवसात हे अगदी छान कडकडीत सुकतात हे पापड. आणि बघा एकसारखे सगळे पापड झालेले आहेत. अर्धा किलोमध्ये एखादं छोटं टोपलं भरून हे पापड होतात, आणि चवीला अतिशय खमंग आणि मीठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपण हे पापड तळून पाहूयात. तर बघू शकता किती सुंदर हे पापड दिसतात, आणि घरी बनवल्यामुळे आणखीन त्याचा आनंद जास्त आपल्याला होतो, का तर हे इतके परफेक्ट झालेले आहेत त्यामुळे. तर आता हे आपण तळून पाहूयात. तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा, आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हे पापड विक्रीसाठी अतिशय छान आहेत, म्हणजे घरी असो किंवा हॉटेलमध्ये असो,
ताटामध्ये अगदी सहज हे 2 जरी पापड ठेवले तरी बसतात. मोठे मोठे पापड बनवले पुरीप्रश्न तर ते ताटात व्यवस्थित ठेवायला वाटत नाही. त्यामुळे असे पापड जास्त विकल्या जातात. तर नक्की ट्राय करून बघा. आता हे पापड आपण तळून घेऊया आणि पापड तळताना तेल अगदी कडकडीत करून घ्यायचं आहे. कच्चं तेल राहिलं तर पापड फुलणार नाही तुमचा. त्यामुळे कडकडीतच तेल असायला हवं. तर बघू शकता टाकल्याबरोबर अतिशय पटकन हा पापड किती 4 पट फुललेला आहे आणि इतका खुसखुशीत हे पापड होतो. एकदा जर बनवला तर तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुम्ही कोरवडेसुद्धा बनवणार आहेत. इतके सुंदर हे पापड होतात आणि कमी मेहनतीमध्ये आणि झटपट होतात. हे बघा एकदम छान असे हे पापड आपले झालेले आहेत. आपल्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत की बचत गटामार्फत हे पापडचं वगैरे व्यवसाय करतात तर त्यांनाही आणखीन एक पापडची रेसिपी मिळेल. इतकी मस्त होते आणि झटपट होते आणि जास्त मेहनतसुद्धा लागणार नाही आणि विक्रीसुद्धा जास्त होते ह्या पापडाची. दुकानामध्ये असे बरेचसे आपले सबस्क्रायबर आहेत ते घरबसल्या हे पापड बनवून तळून दुकानावर वगैरे देतात. तर बऱ्याचशा कमेंट येतात की ही पापड खूप म्हणजे विक्रीसाठी चांगले आहेत अशा प्रकारे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.